तर स्वागत आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये बघा एक मोठी अपडेट, मोठी बातमी समोर आलेली आहे। बघा, साम मराठी टीव्ही ची ही बातमी आहे, त्यांनी त्या ठिकाणी अपडेट दिलेली आहे। बघा, साम मराठी टीव्ही वरच्या बाजूला तुम्हाला दिसत आहे। आणि बघा बातमी काय आहे, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पुरुषांनी लाभ घेतलेला आहे। बघा किती पुरुषांनी लाभ घेतला, तर 14,298 पुरुषांनी जे आहे ते लाभ घेतलेला आहे आतापर्यंत। पूर्ण 10 महिन्याचे जे काही पैसे आहेत, पूर्ण 10 महिन्याचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले। किती रुपये जमा झाले, पूर्ण एकत्रित 14,298 पुरुषांच्या खात्यामध्ये 10 महिन्यापर्यंत पूर्ण 21.44 कोटी रुपये, आतापर्यंत 21.44 कोटी रुपये शासनाचे जे आहे ते आता गेलेले आहे, म्हणजे या पुरुषांच्या खात्यामध्ये गेलेले आहे। मग प्रश्न असा आहे की म्हणजे या पुरुषांनी नेमका लाभ घेतला कसा, त्यांनी त्यासाठी काय केलं, म्हणजे त्यांचं अर्ज सुद्धा अप्रूव्ह झाला, त्यांचं डीबीटी ऍक्टिव्ह झालं, त्यांच्या खात्यामध्ये डीबीटी नुसार 10 महिन्याचे पैसे सुद्धा जमा होत राहिले। बघा त्यांनी नेमकं केलं काय, कोणती ट्रिक वापरली, या ठिकाणी शासनाची सुद्धा काय चुकी आहे, यामध्ये शासनाची काय चुकी आहे ते सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। बघा त्यांनी अर्ज कसं भरले, अर्जामध्ये महत्वाचं डॉक्युमेंट काय आहे, सर्वात महत्वाचं डॉक्युमेंट आहे त्यांचं आधार कार्ड। लाडक्या बहिणींचं आधार कार्ड ते सर्वात महत्वाचं डॉक्युमेंट या ठिकाणी गृहीत धरला गेलेला आहे। आधार कार्ड नंबर वरूनच आपण जे आहे सर्वात आधी आधार कार्ड नंबर टाकूनच आपण अर्ज भरला। या ठिकाणी त्यांनी काय केलं, हा आधार कार्ड जो आहे तो एडिट केला। त्यांच्या पुरुषांच्या नावाचा जो काही त्यांचा आधार कार्ड होता, पुरुषांच्या नावाचा जो काही आधार कार्ड होता, त्यांनी त्यांच्या नावाच्या बदली त्यांचं जे काही या ठिकाणी नाव आहे, नावाच्या बदली त्यांनी काय केलं, महिलेचं नाव टाकलं। एकतर समोरचं नाव पुरुषांचं असेल, जे काही नाव असेल त्या ठिकाणी त्यांनी म्हणजे लेडीजचं नाव टाकलं, लेडीजचं नाव एडिट केलं। भरपूर अशा ऍप्लिकेशन आहे की त्यावरून तुम्ही कोणत्याही डॉक्युमेंटवर तुम्ही नाव चेंज करू शकता, तुमचा फोटो चेंज करू शकता किंवा दुसरा कोणताही फोटो लावू शकता। मोबाईलवर भरपूर अशा एडिटिंगचे ऍप्लिकेशन तुम्हाला फ्रीमध्ये मिळून जाईल की तुम्ही एडिटिंग करू शकता, तुम्ही नाव बदलू शकता, त्यानंतर तुमचा फोटो बदलू शकता, त्यानंतर भरपूर असं काही गोष्टी आहे की तुम्ही ते पूर्ण चेंज करू शकता आणि लक्षात सुद्धा येणार नाही की नेमकी एडिटिंग या ठिकाणी झालेली आहे। त्यानंतर त्यांनी जे काही आहे ते आधार कार्डवरील फोटो सुद्धा चेंज केला। गुगलवर सुद्धा फोटो मिळून जातात, फेसबुकवर सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी लेडीजचे फोटो सोप्या पद्धतीने जे आहे ते मिळून जातात। त्यानंतर बघा त्यांनी काय केलं, बँक पासबुक सुद्धा एडिट केलं। जे काही बँक पासबुक आहे, बँक पासबुकची झेरॉक्स सुद्धा आपण दिलेली आहे। बँक पासबुकवर सुद्धा त्यांनी महिलेचं नाव या ठिकाणी लावलं, जे पुरुषाचं नाव होतं ते एडिट केलं आणि महिलेचं नाव लावलं। मोबाईलमध्येच एडिटिंगचं भरपूर ऑप्शन असते, त्या ठिकाणी सोप्या पद्धतीने एडिटिंग होऊन जाते। बाकी राहिला मग विषय काय, जे काही राशन कार्ड आहे, राशन कार्डवर तर महिलांचे आणि पुरुषांचे सर्वांचे नाव असतेच आणि बाकी जे काही डॉक्युमेंट आहे ते सर्व त्यांनी एडिट केले। आधार कार्डवर नाव फोटो एडिट करून अर्ज भरले। अर्ज भरल्यानंतर शासनाच्या सुद्धा हे लक्षात आलं नाही की या आधार कार्डच्या नंबर मागे जे आहे ते पुरुष लपलेले आहेत। मग सरळ हे जे अर्ज आहे नारी शक्ती दूत ऍपवरून भरले किंवा काही पोर्टलवरून भरलेले असेल तर सरळ शासनाने काय केलं, ते महिलांचं नाव त्या ठिकाणी दिसत आहे का, तर ठीक आहे, आधार क्रमांक आहे का आणि राशन कार्ड वगैरे आहे का डॉक्युमेंट, सरळ त्या ठिकाणी अप्रुव्हल देण्यात आलं। 100% पूर्ण अर्ज अप्रूव्ह करण्यात आले। तुम्हाला माहिती आहे शासनाला इलेक्शनची घाई असल्यामुळे कोणत्याच प्रकारची पडताळणी न करता, कोणत्याच प्रकारची पडताळणी केली नाही। आधार एडिट केलेला आहे का किंवा डॉक्युमेंट मॅच होत आहे का, बँक पासबुकवरील नाव मॅच होत आहे का किंवा राशन कार्डवरील आधार कार्डवरील नाव मॅच होत आहे का, किंवा असे कोणत्याच प्रकारचं असं क्रॉस व्हेरिफिकेशन केलेलं नाही किंवा कोणत्याच प्रकारची बहिणींची केवायसी केली नाही, त्यामुळे हा सर्व प्रकार घडलेला आहे। आणि हा सर्व प्रकार जो आहे तो या पुरुषांच्या लक्षात आला। जे काही 15,298 पुरुष आहेत त्यांच्याच हा सर्व प्रकार लक्षात आला की त्यांना माहित झालं की कोणत्याच प्रकारची पडताळणी केली जात नाही आहे, सरळ अर्ज अप्रूव्ह केले जात आहे आणि बहिणींच्या खात्यावर पैसे टाकले जात आहे। याच गोष्टीचा त्यांनी फायदा उचलला आणि आपले आधार कार्ड, बँक पासबुक, डॉक्युमेंट फोटो लावून जे आहे ते एडिट करून अर्ज भरले। तर यामध्ये बघा भरपूर असे सुद्धा आहे की त्यांनी कोणत्याच प्रकारची एडिटिंग केलेली नाही, कोणत्याच प्रकारची त्यांनी एडिटिंग केलेली नाही, तरीही त्यांचे अर्ज जे आहेत ते अप्रूव्ह करण्यात आले। भरपूर असे आहे की त्यांनी आधार कार्डवर फोटो चेंज केला नाही किंवा त्यांचं नाव सुद्धा चेंज केलं नाही, त्यांनी स्वतःच्याच नावावर, पुरुषांच्याच नावावर अर्ज भरले। तुम्ही काही दिवसाआधीची न्यूज पाहिली असेल, नांदेडमध्ये जवळपास 20 ते 30 पुरुषांनी जवळपास जानेवारी महिन्यामध्ये अपडेट आली होती की 30 पुरुष जे आहे ते नांदेड जिल्ह्यामध्ये त्यांनी अर्ज भरले, नंतर त्यांचे अर्ज रद्द करण्यात आले, बँक अकाउंट सुद्धा फ्रीज करण्यात आले। हे सुद्धा एक बाब आहे। मग शासनाने अर्ज चेक करण्यासाठी कोणत्या प्रकारची टेक्नॉलॉजी यूज केली, शासनाने सरसकट काय केलं, काहीच या ठिकाणी पडताळणी केली नाही, कोणतीच नाही। फक्त नाव आहे का, फक्त आधार कार्ड आहे का, बँक पासबुक आहे का, राशन कार्ड झेरॉक्स आहे का, हमीपत्र आहे का, अर्ज अप्रूव्ह, फक्त फटाफट सरकारने खटाखट अर्ज अप्रूव्ह केले, कारण शासनाला घाई होती इलेक्शनची। इलेक्शनच्या आधी जर शासनाने हे अर्जाची एवढी मोठ्या प्रमाणामध्ये आणि खोल जर छाननी केली असती तर शासनाला जे आहे ते इलेक्शनमध्ये फटका बसला असता।
त्यामुळे शासनाने कोणत्याच प्रकारची पडताळणी केली नाही. म्हणजे या लेवलपर्यंत सुद्धा पडताळणी झाली नाही की पुरुष अर्ज भरत आहे की महिला अर्ज भरत आहे. शासनाला हे सुद्धा पाहता आलं नाही. ज्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी अर्जाची चेकिंग केली, अर्ज चेक केले, अर्ज अप्रूव्ह केले, त्यांनी अर्जाचं अप्रूव्ह बटन तर दाबलं असेल, त्यांनी डॉक्युमेंट तर चेक केलं असेल, नाव चेक केलं असेल, नेमकं पुरुष अर्ज भरत आहे की महिला अर्ज भरत आहे, नेमके यामागे डॉक्युमेंट एडिट केलेले आहे का, हे सर्व तर कमीत कमी त्या ठिकाणी चेक करायला पाहिजे होतं. त्यांनी सरळ सरळ फक्त नाव, आधार कार्ड आणि जे काही डिटेल्स फक्त वाचले, हा ठीक आहे, फटाफट अर्ज अप्रूव्ह करून टाकले आणि त्यांचा अर्ज अप्रूव्ह झाला. त्यांचं जे काही नाव आहे ते डीबीटीच्या डिपार्टमेंटमध्ये पाठवण्यात आलं आणि सरळ त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली. बघा, एक वेळा तुमचा अर्ज अप्रूव्ह झाला आणि तुमची जी काही यादी आहे ते जर एक वेळा तुमचा अकाउंट नंबर, तुमचा आधार क्रमांक डीबीटीच्या डिपार्टमेंटमध्ये गेली तर समजायचं की विषय संपला, आता 100% तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार. आणि तसंच झालं. या पुरुषांनी सुद्धा त्याच प्रकारे जे आहे ते अर्ज एडिट करून लाभ घेतलेला आहे. बघा, शासनाने जर विचार केला की पूर्णपणे क्रॉस चेकिंग करायची, चांगल्या पद्धतीने पडताळणी करायची, कोणती तरी विशिष्ट चांगली अप्लिकेशन किंवा टेक्नॉलॉजी वापरायची, तर हे शक्य आहे. पण शासनाने या ठिकाणी त्या प्रकारे काहीच केलं नाही. कोणत्याच प्रकारची टेक्नॉलॉजी सुद्धा शासनाने या ठिकाणी वापरलेली नाही किंवा क्रॉस व्हेरिफिकेशन सुद्धा केलं नाही. हालाकी सरकार या सर्व गोष्टी करू शकत होतं. तर बघा, अशा प्रकारे या योजनेमध्ये भरपूर जे काही आहे तो घोळ आहे. भरपूर चुका शासनाने या ठिकाणी योजना सुरू करताना केलेली आहे. त्याचप्रमाणे वेबसाईटवर सुद्धा प्रॉब्लेम आहे. वेबसाईट सुद्धा भरपूर बहिणींजवळ जे आहे त्या योजनेचा आयडी पासवर्ड नाही, त्यांनी बाहेरून अर्ज भरलेला आहे, त्यामुळे त्यांना त्यांचा अर्ज चेक करता येत नाही, अर्ज अप्रूव्ह आहे की डिसअप्रूव्ह आहे. त्याचप्रमाणे आयडी पासवर्ड विसरला असल्यामुळे या ठिकाणी ऑप्शन दिला आहे की आयडी पासवर्ड विसरले आहे का, रिसेट करा, पण त्या ठिकाणी रिसेट आयडी पासवर्ड होतच नाही. या ठिकाणी सुद्धा वेबसाईटवर प्रॉब्लेम आहे. तक्रार केल्यानंतर तक्रारीचं निवारण होत नाही, लवकर त्या ठिकाणाहून रिप्लाय येत नाही की पैसे का अडकले, पैसे अजूनपर्यंत का आले नाही. अशा प्रकारचे आणखी भरपूर प्रॉब्लेम आहे. त्याचप्रमाणे नारी शक्ती दूत ऍप आहे. नारी शक्ती दूत ऍप सुद्धा शासनाने बंद केली, त्याचे सुद्धा काहीच अपडेट घेता येत नाही. ज्या बहिणींनी नारी शक्ती दूत ऍपवरून अर्ज भरले त्या बहिणीला आपले अर्ज चेक करता येत नाही. त्याचप्रमाणे ज्या बहिणीने वेबसाईटवरून पोर्टलवरून अर्ज भरले त्या बहिणींना सुद्धा पोर्टल ओपन करता येत नाही किंवा त्यांच्याकडे आयडी पासवर्ड नाही, त्यांना त्यांचा अर्ज पाहता येत नाही. आणि सर्वात मोठी प्रॉब्लेम काय आहे तर सारखी वेबसाईट जी आहे ती बंद असते. जी काही वेबसाईट आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचं पोर्टल कधी ओपन होते, कधी ओपन होत नाही. भरपूर अशा या पोर्टलवर सुद्धा प्रॉब्लेम आहे आणि या योजनेमध्ये सुद्धा भरपूर प्रॉब्लेम आहे. बहिणींना अजूनपर्यंत काहीच क्लिअर नाही की त्यांचा अर्ज आता रद्द झाला आहे का किंवा कोणत्या कारणामुळे अर्ज रद्द झालेला आहे किंवा समोर त्यांना लाभ मिळणार की नाही, असं काही स्पष्टीकरण त्यांच्या अर्जामध्ये लिहून आलेलं नाही. त्यासाठी शासनाने लवकरात लवकर जे काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं नवीन पोर्टल आहे, एखादं नवीन पोर्टल सुरू करायला पाहिजे किंवा एखादी अप्लिकेशन सुद्धा सुरू करायला पाहिजे, जेणेकरून त्या बहिणींना माहित होईल की आपला आधार नंबर टाकल्यानंतर आपले पैसे येणार का, आपला अर्ज रद्द झाला का, कोणत्या कारणामुळे अर्ज या ठिकाणी रद्द करण्यात आलेला आहे. आधार क्रमांक टाकून तरी कमीत कमी चेक करता यायला पाहिजे. अशा प्रकारची सेवा शासनाने सुरू करावी. बघा, आता महत्वाची अपडेट होती. आता लाडक्या बहिणींच्या पैशावर पुरुषांनी सुद्धा डल्ला मारलेला आहे. पण आता शासन आता हे पैसे त्यांच्याकडून रिकव्हर करतील का किंवा त्यांच्यावर कारवाई होईल का, असं काही अपडेट सध्या आलेलं नाही. तर बघा, भरपूर अशा काही ज्या त्रुटी आहेत त्या पूर्ण योजनेमध्ये आहेत, जे मी तुम्हाला आता या ठिकाणी सांगितलेलं आहे. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.